मंडळी तुमचं स्वागत असं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी आम्ही सर्व चाललो रेडी होऊन आनंदवाडीच्या सप्त्याका. आमची 9 वाजता आमचं पारवा म्हणजे दिंडी भजना. त्या दिंडी भजनात आम्ही नंतर सदरे घालणार मी आणि गंधर्व म्हणजे आताच रेडी झालो फुल. आणि त्या अगोदर सप्त्याक जाण्याच्या अगोदर आम्ही घेणार गंधर्वाचा मोबाईल. लय दिवस रवले होते आणि सर्वांची कमेंट होती की अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करा म्हणून. तो खायचो मोबाईल घेणार काय तर असं तुमका समजतच. आणि आजचो कॅमेरा म्हणा आमचो हर्षल शेठ आणि पप्पा आमची चाय पितं. तर मंडळी आजचा व्हिडिओ मस्तच होणार, शेवटपर्यंत नक्की बघत राहा. वाजले 6:45 आणि आता आम्ही निघालो आणि आमच्या सोबत आहात श्रद्धा, हर्षल, गंधर्व आणि मनीष कुठे गेला? मनीष हवेशीर ते का एसी लागता त्याच्यामुळे काल पण आम्ही जाताना सर्व एसी बंद केली होती आणि आज पण काचे उघडे ठेवलं कारण ते काही एसी लागता उलटे बिलटे होईल म्हणून. तर म्हणजे चला पहिले मोबाईल घेणार आणि मग खाली जाणार सप्त्याका. चला श्रद्धा नाचणार ना दिंडी भजनात? हो. कधी नाचलं? कधीच नाही. हा पण आज नाच थोडा मस्त पैकी. मला नाही येत नाचता. थोडासा नाच बघूया तरी कसा नाचतस. मी कधी नाचलेच नाही. ट्राय करच. तर मंडळी देवगडला येऊन पोचलो आम्ही आणि मोबाईल आम्ही घेणार आहोत SB मोबाईल शॉप ही. कारण आम्ही मनीषची शाळा तर मनीषची शाळा मनीषची शाळा काय बोललं मनीषची शाळा. मनीषच्या शाळेच्या समोरच SB मोबाईल शॉप. आम्ही काल त्यांना सांगितलं होतं तर त्यांच्यानी आज मागवून ठेवले नाही तर कालच अनबॉक्सिंग करणार होतो आम्ही. चलो काय गेले काय सर्व सुट्टी आज जर बघू शकतास अनबॉक्सिंग. काही जणांची कमेंट होती अनबॉक्सिंग बघूया. गॅलेक्सी S17 5G कर ओपन बाबा तुझ्या हस्ते. हा होय काढ. कमेंट होती अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करा म्हणून तर करतो आम्ही गंधर्वच्या हस्ते अनबॉक्सिंग. आणि आजचा दिवस पण मस्त आहे. भारी काय कवर ऑन कर स्विच ऑफ असत. हॅलो सॅमसंग गॅलेक्सी बघू शकता समोर लुक भारी मोठं आहे ना मस्त. आणि कलर गंधर्व खायचा कलर होतो गंधर्व? ग्रे ब्ल्यू आणि ब्लॅक. ग्रे ब्ल्यू आणि ब्लॅक. तर गंधर्वान ग्रे वालो घेतले मागवले नव्हतो काल बोललो होतो तसं त्यांच्यानी मागवून ठेवले नाही होतं. मोबाईल घेऊन झालो गंधर्वाचो बघू शकता सॅमसंग A17 आणि त्याच्यासोबत म्हणजे ह्या A17 सोबत चार्जर येत नाही पण आमका SB मोबाईल शॉपिंग ओरिजिनल सॅमसंग दिला. याची किंमत किती आहे? किंमत हो 2,500 1600 रुपये याची प्राइस आहे. ती मोबाईल सोबत येत नाही A17 सोबत सॅमसंगच्या. तो आमका त्यांच्यानी फ्री दिल्याने. आणि दुसरा म्हणजे गिफ्ट होते म्हणजे नेक बँड त्याच्यानंतर पॉवर बँक आणि बर्ड्स. त्या तिघापैकी काही घ्या बोलले होते तर गंधर्वान बर्ड्स घेतल्या ना मस्त. कॉलेजला गाणी बिणी ऐकू का वर्गात ऐकू नको गाणी बिणी फक्त कॉलेजमधनं बाहेर निघालं एसटी बिस्टी टाइमपासला ठीक आहे मस्त पैकी. आता माझं टाका 9422 अष्टर पाटा सांगली बस सांग कुठे 87 82 98 गंधर्व टाका गंधर्व पडले
त्याचाच मोबाईल आता मालक झालो होतो मोबाईलचं करून द्या गंधर्व जरा शायनिंग मारू केव्हा हॅलो नाही तुमका सॅमसंगचे फीचर्स दाखव Apple मध्ये नाही. आणि गंधर्व आणि काकी पण सॅमसंग युजर आणि खरोखर म्हणजे गंधर्वचा बोलूचा म्हणजे गंधर्व म्हणजे आतापर्यंत म्हणजे भरपूर तुम्ही बघितलं असाल 5वी 6वीची मुलं आई वडिलांच्या मागे लागतात आमका मोबाईल हवो कॉलेजमध्ये गेल्या गेल्या कोणा आमका मोबाईल हवो तर आम्ही कॉलेजला जायचं. म्हणजे भरपूर किस्से तुम्ही बघितलं असाल म्हणजे ऐकलं असाल बघितलं असाल पण आमचं गंधर्व म्हणजे कधीच नाही मी त्याला उलट बोललो होतं की अरे आता कॉलेजला गेल्यावर तुका घेऊया मोबाईल ह्याच्या अगोदर माझा तो सेकंड हँड रिअलमी एक्स जेव्हा मी आयफोन घेतले तेव्हा तो वापरत होतो तो त्याच्यानंतर तो जुनं झालो म्हणजे एकदमच शार्प बंद झालो लय वर्ष झालं होतं डिस्प्ले गेलो तर तो थोडे महिने त्यांनी 4-5 महिने तो वापरले आणि त्याच्यानंतर मी बोलले तो कॉलेजला गेलो तर म्हणजे कशा करू पण नंतर आता कॉलेजला गेल्यावर ते का म्हणजे हवंच होतो कारण अभ्यास आणि काही ना काही त्यांचे ग्रुप बीप सर्व मोबाईलवरच आता झाला त्याच्यामुळे तो बोललो काका घेऊया म्हणून तर खरोखर म्हणजे गंधर्व भारी हा तर नाहीतर एवढे आता मुलं ती नुसते मागे लागतात कोण कोण काय काय करतात मोबाईल साठी सुसाईड करतात काय आई वडिलांच्या मागे लागतात पण आमचं गंधर्व तसं ना खरोखर आम्ही गंधर्वाका मानतो म्हणजे भाई पण मी बाय सर्व श्रद्धा पण म्हणी होता गंधर्व भारी आहे म्हणतात कधी अजूनपर्यंत म्हणजे मोबाईल कारण एकदम नवीन आहे ना सुळसुळीत तर खरोखर अशी मुलं हवी आणि गंधर्व सर्वात महत्वाचं म्हणजे आता बोललो तो आम्ही सॅमसंग घेतोय म्हणून पण जेव्हा मी जॉबला लागान किंवा बिझनेस कॉलेज होत नंतर बिझनेस सुरू करेन किंवा जॉबला लागले तर मी आयफोन घेणार पहिलं असं बोललो मस्त आणि मी पण पहिलो मोबाईल जॉबला लागल्यावर घेतले तो पण जॉबला आमचं ट्रेनिंग बिनिंग झाल्यानंतर 1-1.5 वर्ष ट्रेनिंग झाल्यानंतर मी घेतला आणि पहिलो माझा मोबाईल नोकिया N73 होतो म्हणजे तेव्हा तो भारी होता पिक्चर मोबाईल आपला मालिके तो तेव्हा होतो आणि तेव्हा मी तो 14,000 होतो 14,000 तेव्हा मी पहिलो मोबाईल घेतलो होतो त्याच्यानंतर दुसरं 32,000 पैसे माहिती का सॅमसंगचं ग्रँड 2 काय असं काहीतरी इलो होतो आता आठवत नाही आणि त्याच्यानंतर मग रिअलमी एक्स तो कमी होतो आणि आता ह्यो सर्वात जास्त घेतला आयफोन तर बघू याच्या पुढे खैचो घेता येतो 18 प्रो मॅक्स मोबाईल घेऊन झालो आणि आता आम्ही चलतो आमचं पारो पण आणि त्याच्या अगोदर आम्ही दर्शन घेणार आणि तुमका काय चौकशी करूच्या मोबाईल शॉपिंग व्हिजिट देऊची असतात किंवा काय अगोदर चौकशी करू असतात तर मोबाईल शॉपिंगचा कॉन्टॅक्ट नंबर देते डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईलच्या काय चौकशी असतात इन्क्वायरी करूची असतात तर कॉन्टॅक्ट करा SB मोबाईल शॉपिंग बाद झाला ना आता नवीन घे जिओ किंवा एअरटेल चांगलं एअरटेलला भारी एअरटेलला नेट चांगलं 5 स्टार नेट घरी का वायफाय होता जवळ एअरटेल भारी हर्षा काय करता तर मंडळी चला मोबाईल घेऊन झालो आणि गंधर्व आमका पार्टी देणारा होय ना गंधर्व खुश ना ओके काय देणार आईस्क्रीम आईस्क्रीम पार्टी नंतर यात्री येताना खाऊया चला आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आनंदवाडी देवगड श्री हरिनाम सप्ताह भाविकांचे सहर्ष स्वागत तेव्हा आम्ही ना चालत जायचे माहिती आहे स्टँडवरनं कॉलेजला नाही असताना आणि आमचं केव्हा पारो असतात तर मग पारो नसतात तर आम्ही चालत जायचो स्टँडवरनं एसटी आणि पारो असतात तर मग आम्ही आमचं टेम्पोच असायचो सर्व आम्ही वाडीतले यायचे टेम्पो न्यायचे मंडळी पार्किंगला गाडी लावली आणि भरपूर गर्दी आमच्या इलेल्या टेबल सीट एका पकडा रे हे बघा पंकज शेठ कोकणी वेल्डर गाडी लांब लावची लागली पार्किंगसाठी आणि गंधर्वन आणि मी लगेच चेंज केलो पार्किंगमध्येच नवयुवक श्रीराम मित्र मंडळ दक्षिण वाडा
सुस्वागतम. आम्ही आता आनंदवाडीत येऊन पोहोचलो आणि आनंदवाडी म्हणजे आधीच्या पप्पांच्या मामाचं गाव हा म्हणजे तुझ्या आजोबा ना प्रभू ते कोण प्रभू नाही आधी प्रभू प्रभू ना प्रभू ना. तर मंडळी चला आता आम्ही दर्शन घेतो आणि मग आमचं 9 वाजता पारवा. आता वाजले 8:30 आणि श्रद्धा आज नाचणारा पाऱ्याचा थोडा तरी नाचणार ना. ओके काय कधी चला. आमचे शेजारी चौगले काका खालीच घर आहे आमचं. त्यांची मुलगी आहे आनंदवाडीत गेलेली आहे. एकदम देवळाच्या बाजूकच घर आहे. तर त्याच्याने आमका आता बोलवले नाही. आम्ही आता असं काही कोणत्याही घराकडे गेला तर आज तुमचा जेवण आणि करंजे मिळणारच. तर आम्ही फक्त आता हे फराळ करणार आहोत आणि त्याच्यानंतर 9 वाजता पारवा आणि नंतर आमका सचिन कोयटे तुला भावा पोलीसमध्ये लागले माझ्या बॅचलाच लागलं. तर त्यांनी आमका बोलवलं आहे ना पारव झाल्यानंतर जेव का. तर मी आणि सध्या आम्ही त्याच्याकडे जेव जा. तर म्हणजे चला येवा करंजे गाव घे हर्षल घे मी घेतलं. आबा वहिनी आणि माई ओरोसला गेले वाढदिवस हा माईच्या मावशीच्या मुलीचा पहिला वाढदिवस हा त्याच्यासाठी गेले. 4-5 दिवस राहणार आहे. आई पण ठेवले का काय तर म्हणजे येवा मस्त कसल्या पिठाची रव्याच्या आवडली मंडळी आमची दिंडी भजन आता थोड्याच वेळात चालू आहेत आणि सर्वजण रेडी झाले आहेत आमचे. आणि आता थोड्याच वेळात चालू आहेत आमचे दिंडी भजन. मंडळी मस्तच दिंडी भजन झाला. सर्व नाचलो आम्ही. मजा येईल. श्रद्धा पण आज फर्स्ट टाइम नाचला होय ना श्रद्धा. मस्त मजा येईल. आणि आता आम्ही आमचाच भाऊबंद हा सचिन म्हणजे आम्ही एकत्र भरती झालो पोलीसमध्ये. माझं बॅचमेट हा आनंदवाडीचं. तर त्यांनी आमका जेवक बोलवलं ना. तर आम्ही आता जातो जेवक. आणि मनीष गेलो आदिश बरोबर हा जेवका. त्याच्यामुळे मी गंधर्व आणि श्रद्धा ठीक आहे आम्ही जेवक चाललो. चला तर सचिन आमका नेऊ गेलो चल चला.
सगळे आमचे हजर झाले. आमचे बघते ना हा? व्हिडिओ बघते. हो मी बघते. मी पण. भरपूर जेवतात. 50-100 किती येतील? गेल्या वर्षी आम्ही असंच गेलो होतो हा, तेच. मी, आता ते काय गेलो वाढलंय? होतो. मी आणि तो मित्र आमका घेऊन गेले होते. हा, तसेच देतो म्हणजे तो पाहुणं ना तो गावाकडनं महत्त्वाचा. दिलेलं पाहुणं देव हो, हो, देव हो. दिलं असतं आपल्याकडे जेव असं ते असं ते एक- आणि त्यांना जेवण बिवून सर्व हे करून परत परत मंदिराकडे हा, नेऊन सोडणार. असं नाही नुसतं जेवून जायचं. त्याला सोडून नाही देणार ते. चला घ्या. तर मंडळी चला आम्ही आता जेवतो आणि जेवण काय काय आता तुमका दाखवतो मध्ये. तर जेवण हा भात, डाळ, कोशिंबीर, काळ्या वाट्यांची उसळ, बटाट्याची भाजी, खीर, लोणचा, पापड आणि करंजी. आणि आमचे सर्व म्हणजे भाऊ बहिणीच आणि माझे सबस्क्रायबर पण मुंबईत असतं. मुंबईत असतं ना सर्व माझे व्हिडिओ बघतात भरपूर. म्हणजे मगाशी पण आमचं गावले भरपूर सबस्क्रायबर. हा बरोबर भावांचं मोठ्या मुली आहेत त्या त्यांनी बनवलं. तर मंडळी चला आम्ही जेवतो. जेव्हा जेव तो फक्त लोकं बघत असतात. तो काय नाही. मंडळी चला मस्त दिवस गेलो आजचो. गंधर्वाचं मोबाईल पण घेतलं. त्याच्यानंतर दिंडी दर्शन झाला. त्याच्यानंतर दिंडी भजन आणि मस्त आम्ही आता जेवलो सचिनकडे आणि आता आम्ही निघतो. मनीष मित्राबरोबर दुसरीकडे गेलो होतो. हे जेवलो ना मनीष? हा, आणि करंजे पण दिले नाही वाटत तुका पिशवी भरून. भरपूर करंजे दिले आणि माई नसल्यामुळे माई मावशीकडे गेल्यामुळे आज माई नाही, नाहीतर माई पण नाचूक असता होता. तर मंडळी चला आजच्या या व्हिडिओचं आहे सेंड करतो. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय. चला जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. चला आणि विठ्ठलाची